पाणी का बनेगा रे तू तेव्हा ते कुठं तर साईडला. मित्रांनो बरोबर झालंय. आलोय म्हटलं शांत बसलो तर घामानं भिजलो मी. अंघोळ थंड पाणी करणार होतो, घामानंच अंघोळ झाली माझी. तर मी माहेरी आलेले आहे. आल्या बघतोय तर काय फॅन आमचा बिघडलेला आहे. बिघडला म्हणजे अजिबातच चालू होत नव्हता. आल्या माझ्या नवऱ्याला काम लागलंय बघा. फॅन अजिबात काय मित्रांनो माझ्या नवऱ्यानं फॅन पूर्ण ओपन केलेला आहे. त्याचा अर्थ फॅन चालू केला नाही मित्रांनो. लूज झाले ते तर कशाला ओपन करायला आहे. पर्यायाने ओपन करायचं मग तुमचा फॅन फिरणार किती लॉक झाले फिरत नाही. फिरणं झालंय व्हय ते. लॉक झाले आतनं. बघ की हात लावून बघ ट्राय कर मित्रांनो. एकदम लॉक झाले बघा. घाम किती आलाय बघा मला घाम. हे काय फिरणं न कसं करून मित्रा ते बाद नाही चालू ते साईड नसेल हो ते मार्तुलचं साईड बदला किती. बघू शकता फॅन रिपेअरी करण्यासाठी किती पसारा केला. मित्रांनो विषय काय झालाय की हे लॉक पडलेलं होतं. मग आम्ही काय केलं ह्यात खोबरेल तेल टाकलेलं आहे. खोबरेल तेलच होतं ना. खोबरेल तेल टाकलेलं मगाशी तरी फिरत नव्हतं मित्रांनो हे असं. मग ओपन करून काय केलं आम्ही यात खोबरेल तेल टाकले आणि जरा लूज केले. आता काय करूया चेक करून बघूया फिरते काय. पहिला घाम पसरते. जर फिरलं तर समजून जा फॅन रेडी. चला लावा लवकर माझा 2 मिनिटं मित्रांनो बघूया ट्राय करू. जीव कासावीस व्हायलाय माझा. लागला बाबा. दिसाले आवाज इथपर्यंत आलाय. आवाज आला चुरून मंदिर आता ते लावून बघा व्यवस्थित. ते सगळं लावा खालचं सगळं. जसा उघडलाय तसा जोडायचा आहे. लवकर फॅन. अरे राम 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 राम. ऊन बघू शकता मित्रांनो कसलं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. कष्टाचा हे घामामुळेच तर मित्रांनो मी फॅन जोडवले. व्यवस्थित पुसा की घाम. पुसलं की बाई थांब काय व्यवस्थित पुसाय वरचं आहेत ते दिलंय. टॉवेल तुम्हाला दिलाय. वाका की तिकडं तिथं दिलाय ना निळा टॉवेल आहे तिथल्या तिथं आहे. मला पण इकडे मिळाली. नट लावा पटपट. आणि बारवाडात लाईटच गेली तर काय करायचं. तुम्ही बसाय बघतो. आमच्या इथं बस स्टॉप नाही आहे मित्रांनो. खरं सांगायचं म्हटलं तर इथं बस स्टॉप कुठंच नाही आहे बारवाडात. उपरी शिवाय बस स्टॉप अजिबात नाही आहे. आणि रिक्षा स्टॉप म्हटलं तर मांगूरमध्ये जायला लागणार. ते पण चालत जायला लागणार. समजलं. इथं काय बस स्टॉप वगैरे काय नाही आहे. खेडगाव आहे. कुठल्या पण दुकानासमोर जाऊन थांबलं ना तरच बस थांबते नाहीतर थांबत नाही. मग कसं जात आहे बघूया. खरं बारवाडात दिवसभर लाईट येत नाही माहिती आहे एक वेळेला. आणि एवढं ह्या उकाड्याचं जर लाईट गेलीच कदाचित तर मग काय आपलं खरं नाही. आणि मित्रांनो तुमचा फॅन कूलर TV AC काही जरी पास झालेला असेल तर प्लीज संपर्क करा. यूट्यूब क्रिएशनवाल्याकडून.
ते इथं आता बघू केवढं मोठं कलिंगड आहे मम्मी ते एवढं मोठं कलिंगड आणलंय मम्मीनं आता ते फ्रीजला लावायचं चाललंय इथं फॅन दुरुस्त करायचा ना हे फॅन रिपेअरी करून झाल्यानंतरच जे वारं मिळणार आहे आपल्याला खायला एक नंबर असणार आहे ना आपली पाण्याची भरून ठेवलेली मम्मीनं गार त्याच्यात बर्फ झालेला आहे आणि आता ते सगळेजण आम्ही जेवताना गार पाणी घेणार आहे फॅन बघा जरा आता मित्रांनो त्यात ठेवल्या बघा मम्मीनं बाटली बर्फ भरपूर झालाय त्याच्यात त्यामुळे बाटली त्याच्यात ठेवलेली आहे आता बघूया आ आई शपथ घाबरलं की हो मी हो मधनं उठा बघू तुम्हाला काय बघायचं फॅन बघतो उठा फिरला बाबा फॅन अरे वा एक नंबर वारे आले फॅन पशी बसतो मित्रांनो ह्यो फॅन की नाही जरा युनिक पद्धतीचा आहे त्यामध्ये खोबरं तेल टाकल्यानंतर चालू होणार काय सांगू तुम्हाला किती खोलून काय काय प्रयत्न बघा इथं साहित्य मटेरियल बघा ते राहू दे ते जोडा नाही नंतर जोडतो तू शांत राहू दे काय फरक पडत नाही ते आतला अशा तऱ्हे फॅन चालू झालेला मित्रांनो बघू शकता एकदम ओपन करून ठेवला आहे मी त्याला पाणी प्या